मित्रांनो, आज 26 जानेवारी प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी गौरवाचा दिवस, कारण याच दिवसापासून खऱ्या अर्थानं भारताच्या लोकशाहीला सुरुवात झाली होती। पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की राष्ट्रीय संविधान हे तर 26 नोव्हेंबरलाच ॲक्सेप्ट झालं होतं, तर मग 26 जानेवारीला का प्रजासत्ताक दिन साजरा करतात? तर मित्रांनो, या पाठीमागचं कारण खूप छान आहे, त्याकरता शेवटपर्यंत नक्की ऐका। तर मित्रांनो, गोष्ट आहे 26 जानेवारी 1930ची। तेव्हा भारतीय नागरिकांवर ब्रिटिशांचं राज्य होतं। प्रत्येक भारतीय नागरिकांना वाटत होतं की आपला देश स्वतंत्रात यायला हवा, आपण लोकशाहीमध्ये जगलं पाहिजे, पण काय करणार, ब्रिटिशांचं राज्य होतं। तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाहोर येथे एक अधिवेशन पुकारलं होतं। त्या अधिवेशनाला बऱ्याचशा भारतीय नागरिकांनी हजेरी लावली होती। त्या दिवशी त्यांनी तिरंग्याचं ध्वजारोहण करताना भारताच्या स्वातंत्र्याबद्दल घोषणा केली होती आणि तेथील भारतीय नागरिकांना आपण पारतंत्र्यात असूनही स्वातंत्र्यात आलो की काय अशा कल्पना येऊ लागल्या। तो दिवस त्यांच्या मनातून विसरू नये म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी भव्य दिव्य असा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून